शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती। आरोग्यमंत्री असताना तानाजी सावंत यांनी कामाच्या किमती फुगवून टेंडर्स दिल्याचा संशय। गरिबांच्या आदिवासींच्या औषधामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संजय राऊतांचा आरोप। फडणवीस भ्रष्टाचार थांबवणार असतील तर स्वागतच। तानाजी सावंत यांच्यावरती 3200 कोटींच्या कामात दिलेल्या स्थगितीनंतर राऊतांची प्रतिक्रिया। सार्वजनिक आरोग्यच नाही तर राज्यातील कोणत्याही विभागामध्ये अनियमितता असेल तर चौकशी होणं क्रमप्राप्त। विद्यमान आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर यांची प्रतिक्रिया। आरोग्य विभागामधल्या कामकाजामध्ये लक्ष घालणार, घोटाळा झालाय की नाही त्याची माहिती घेणार, शहानिशा करणार। कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरती अजित पवारांची प्रतिक्रिया। आरोग्यमंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी टेंडर काढण्याचा अधिकार आयुक्तांचा। चुकीचे निर्णय घेतले असतील तर स्थगित करावे। संजय शिरसाट यांची आरोग्य विभागातल्या 3200 कोटींच्या कामाला दिलेल्या स्थगितीवरती प्रतिक्रिया। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये दाखल याचिकांची आता सुनावणी पूर्ण। पुढील सुनावणी 5 मार्च रोजी। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी आणखी एक अर्ज दाखल। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। प्रशांत कोरटकर यांच्या कुटुंबियांना समाज माध्यमांमधून धमकी। कोरटकरांचे नातेवाईक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देणार। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करून माहिती संकलित। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फॉरेन्सिक विभागाकडून रात्री उशिरा माहिती घेण्याचं काम पूर्ण। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरण। दीपक बडगुजर यांची मकुकाच्या आरोपातून मुक्तता। दीपक बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे सुपुत्र। प्रशांत कोरटकर यांनीच फोन केला होता हे पोलिसांच्या तपासामुळे सिद्ध झालंय। पोलिसांसोबतच्या चर्चेनंतर इतिहासकार इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। कधीच कुणाला धमकीचा फोन केला नाही असंही इंद्रजित सावंत यांनी केलं स्पष्ट। खंडणीत आड येणाऱ्याला आडवं करा, संतोषलाही धडा शिकवा। वाल्मिक कराडनं दिले होते सुदर्शन घुलेला आदेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं आरोपपत्र माझ्या हाती। वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार। पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये उल्लेख। खंडणीच्या वादामधूनच हत्या झाल्याचा आरोपपत्रामध्ये उल्लेख। आरोपपत्रामध्ये विष्णू चाटेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख, तर सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांचा आरोपी म्हणून उल्लेख। देशमुख हत्या प्रकरणामध्ये खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध पुरावे मिळाल्याची माहिती। संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे। तपासामध्ये सीआयडीच्या हाती या प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा। वाल्मिक कराड आणि टोळीनं बीडमध्ये अराजक माजवलं होतं। धनंजय देशमुख यांची आरोपपत्रावरती प्रतिक्रिया। जेल प्रशासनामध्ये सुरू असलेल्या गोष्टीही समोर आल्या पाहिजेत, देशमुखांची मागणी। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामधील कारागृहातील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट। देशमुख कुटुंबाची कारागृह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। सीसीटीव्ही फुटेज जिल्हा कारागृहानं डिलीट केलं, देशमुख कुटुंबियांचा आरोप। वाल्मिक कराडचं संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचं मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। 7 आणि 8 तारखेला कराड आणि घुलेचं वक्तव्य दहशत निर्माण करणार। कराडच्या दहशतीसंदर्भात आम्ही पहिल्यापासूनच बोलतोय, अंजली दमानिया यांचं वक्तव्य। धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडला वाचवायचं होतं, त्यामुळे वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते। अंजली दमानिया यांचा आरोप। सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, दमानियांचा सरकारला इशारा। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह सर्व आरोपी देशमुख यांच्या हत्ये अगोदर कोणाच्या संपर्कात होते त्याचीही चौकशी करा, त्यांना अटक करा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी।
आरोपी कोणीही असला तरी त्याला शिक्षा ही सरकारची भूमिका. दोषारोप पत्रानुसार ट्रायल होईल आणि शिक्षा होईल. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. देशमुख हत्येचा पोलिसांनी जो काही तपास केला त्यामध्ये अनेक पुरावे त्यांच्या हातीशी लागलेले असणार, त्यामुळेच त्यांनी आरोप ठेवलेले आहेत. छगन भुजबळ यांची देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्रावरची प्रतिक्रिया. देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपपत्रासंदर्भात काहीही माहिती नाही. जेव्हा माहिती होईल तेव्हा मी बोलेन. मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. ही सगळी माहिती गृह खात्याकडे असते. तसंच असं देखील आता पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसनं बाळासाहेबांचं मूळ संविधान बदललं. आध्यात्मिक गुरु कालीचरण महाराज यांची टीका. संविधानाचं शुद्धीकरण करून बाबासाहेबांना अपेक्षित असणारं संविधान पुनर्निर्मित केलं पाहिजे. कालीचरण महाराज यांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांबद्दल अपमान करणाऱ्यांचं मुंडकं छाटून कालिका मातीच्या गळ्यामध्ये घातलं पाहिजे. कालीचरण महाराज यांचं वादग्रस्त वक्तव्य. दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरे सोनिया गांधीच्या चरणी लीन होतात. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून त्यांना लाज वाटायला पाहिजे. रामदास कदम यांचे संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर. दिल्लीच्या मोगलाईसोबत हातमिळवणी केल्याचा राऊतांनी केला होता आरोप. एक दिवस तुम्हाला मातोश्री आणि शिवसेनेच्या दारामध्ये यावंच लागेल. रामदास कदम यांच्या टीकेवरती खासदार संजय राऊतांचं प्रत्युत्तर. ठाकरे हम दो हमारे तीन एवढेच शिल्लक असल्याची कदमांनी केली होती टीका. जयंत पाटील यांनी सगळ्यांना डोळे मारणे बंद करावं. त्यांनी एकालाच डोळा मारावा. आम्हाला डोळा मारणार असतील तर त्यांचं स्वागत करू. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची मिश्किल टिप्पणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्याकडे जातीचा खोटा दाखला. आमदारकी रद्द होईल अशी त्यांना भीती असल्यानं ते ईव्हीएमचं कारण पुढे करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची जानकरांवरती टीका. 60 वय झाल्यानं विधानसभा लढण्याची इच्छा नाही, पण पक्षानं संधी दिली तर एकदा लोकसभा लढवणार. वाढदिवसाच्या दिवशी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली इच्छा. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महिला दिनी महिलांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन. महिलांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा होऊन काही निर्णय होण्याची शक्यता. राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घालणार घेराव. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आंदोलन. परभणीमध्ये झालेल्या बैठकीतला निर्णय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवरती बैठक. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभेचा अधिवेशनाची रणनीती संदर्भात बैठकीत चर्चा. संजय दिना पाटील यांची ही माहिती. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा. ठाकरेंच्या सेनेचे सर्व नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करणार. काँग्रेसकडून विधिमंडळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. विधानसभेसाठी अमीन पटेल, अमित देशमुख, विश्वजीत कदम यांची निवड, तर विधान परिषदेसाठी सतेज पाटील, अभिजित वंजारी आणि राजेश राठोड यांची नियुक्ती. बहुमत मिळाल्यानंतर सरकारनं शक्तीपीठ महामार्गाबद्दल भूमिका बदलली. त्यामुळे 12 जिल्ह्यातील 10,000 शेतकरी 12 फेब्रुवारीला विधान भवनावरती मोर्चा काढणार. सतेज पाटलांची माहिती. अशोक चव्हाण यांच्या हस्ते हिंगोलीमध्ये ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन. यावेळी माजी मंत्री रावसाहेब दानवे, आरबीआयच्या संचालक मंडळावरती असलेले सतीश मराठे हे सुद्धा उपस्थित राहणार. राज्यामध्ये वाहनांची HSRP प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यातल्या दरांप्रमाणेच. नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसारच. परिवहन विभागाचा खुलासा. HSRP नंबर प्लेटवरून जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रकमेची वसुली होत असल्याचा आरोप. शासनाकडून वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्याची सक्ती. या नंबर प्लेटसाठी राज्यात तिप्पट आकारणी होतीये.
खासदार सुप्रिया सुळे यांची एक्स पोस्ट. HSRP नंबर प्लेटचा 1200 कोटींचा घोटाळा. आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. नियमबाह्य नंबर प्लेट तयार करत असल्याचं समोर आल्यास कारवाई करणार मंत्री उदय सामंत यांचा इशारा. अपराध सिद्ध झाला तर भर चौकामध्ये बलात्कार करणाऱ्यांची मुंडकी छाटली पाहिजे. स्वारगेट अत्याचार प्रकरणावरती कालीचरण महाराज यांचं वक्तव्य. भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बस स्टँड स्थानकाची पाहणी केली. बलात्काराच्या घटनेनंतर मिसाळ यांच्याकडून आढावा. मिसाळ यांच्याकडे परिवहन राज्यमंत्रीपद. स्वारगेट बस डेपोमध्ये बलात्कार झाल्यानंतर महिला काँग्रेसचे तिरडी आंदोलन. महिला सुरक्षेची तिरडी काढून निषेध आंदोलन करत महिला काँग्रेस आक्रमक. व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये प्रति सिलेंडर 6 रुपयांची वाढ. दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरसाठी आता 1803 रुपये मोजावे लागणार. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसरण. ग्राहकांना मोठा दिलासा. सोन्याचा दर 87,500 रुपयांच्या आसपास. मुंबई ते गोवा रोरो फेरी सेवा आता लवकरच सुरू होणार. केवळ 6 तासात पूर्ण करता येणार अंतर. M2M कंपनीचा रोरो सेवेसाठी पुढाकार. मुंबईमध्ये जहाजाच्या दुरुस्तीचं काम सुरू. जहाजाची 60 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता. वाढवण बंदर प्रकरणामध्ये तज्ज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा. सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. नॅशनल फिशर वर्क्स फोरम अँड कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिलेल्या अपिलावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली सुनावणी. भिवंडी पोलिसांच्या वतीनं नवीन कायद्यासंदर्भात जनजागृती. लॉ विद्यार्थ्यांकडून नुक्कळ नाटकाचं आयोजन. गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. मराठी शाळा दिनी केला 856 सलग गीतांचा विक्रम. डॉक्टर गुरुनाथ पंडित यांची संकल्पना. किशोर रांगणेकर यांचं मार्गदर्शन. मुख्याध्यापिका संचिता गावडे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचं महत्वाचं योगदान. ठाण्याच्या घाणेकर मिनी थिएटरमध्ये मायबोली साजिरी मराठी मनाचा कॅनव्हास याचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग. मराठी भाषेचे विविध पैलू दर्शवणारा कार्यक्रम. अमेय रानडे, तपस्या नेवे, समीर सुमन, डॉक्टर मेघा विश्वास यांचा सहभाग. मुंबईतल्या घाटकोपरच्या पंतनगर जवळच्या इमारतीला भीषण आग. घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही. पालघरच्या वाडा तालुक्यामधल्या खुपरी MIDC मधील US फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. अकोला जिल्ह्यामधल्या पातूर तालुक्यामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 घरांचं नुकसान. राहेर येथील दुर्घटना. कुठलीही जीवितहानी नाही. स्फोट नेमका कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाहीये. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये मुगलीस कॅफेवरती छापा. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकत तरुण तरुणींना पोलिसांच्या ताब्यात दिलं. कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा फरांदेंचा दावा. नांदेडच्या कॉपी मुक्तीचा फज्जा. 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला सर्रास पुरवल्या होत्या कॉफ्या. त्यासोबतच व्हिडिओ समोर. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील जनता हायस्कूलमधला प्रकार. पांढरकवडा येथे एका ढाबा चालकाला देशी कट्टा आणि धारदार चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या 3घांना अटक. गल्ल्यातील 15,000 रुपये हिसकावून झाले होते फरार. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कणकवलीमधील ओसरगाव येथे जळालेल्या महिलेची ओळख पटली. हत्या करून पेट्रोल ओतून महिलेला जाळण्यात आल्याचं पोलीस तपासामध्ये स्पष्ट. हत्या प्रकरणामध्ये इतोरिन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी केली अटक. आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल स्कूलमधील 8वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेत केली आत्महत्या. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील घटना. पालकांचं शाळा प्रशासनावरती गंभीर आरोप. वाशिमच्या रिसोड शहरामधील महाविद्यालयातील 17 वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या तुकाराम कांबळीला अटक.
फरार झालेला कांबळे अहिल्यानगरमध्ये रूप बदलून राहत होता. अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोपरगाव शहराला नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्याच शनिवारी अण्णाभाऊ साठे चौकातील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी गेलं वाया. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यानं व्यावसायिकांचं नुकसान. लातूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाला पिवळसर पाणी. नागरिक त्रस्त. पाणी पिण्यासंदर्भात नागरिकांमध्ये साशंकता. महानगरपालिका प्रशासनानं तात्काळ पावलं उचलण्याची नागरिकांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.